श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 10 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात नवे अनुभव, नवी शिकवण आणि नव्या संधी घेऊन येत असतो. आजचा दिवस 12 राशींसाठी कोणते संकेत देत आहे? नातेसंबंध, आरोग्य, करिअर, आर्थिक व्यवहार आणि प्रेमसंबंध यांच्या बाबतीत ग्रहांची स्थिती कोणते परिणाम घडवू शकते? काही राशींना आज संयम आणि शांतता राखणे आवश्यक असेल, तर काही राशींसाठी प्रगतीची दारे खुली होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या विचारांना नवी दिशा देईल का? तुमचा आत्मविश्वास वाढेल का? ग्रहांची हालचाल तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवू शकते? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याची कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आजचा दिवस तुमच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ तुम्हाला मोठा आधार देईल आणि त्यांच्या सल्ल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. पालकांचे आशीर्वाद आणि घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. व्यावसायिक क्षेत्रात केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला फायदा देऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस समाधानकारक राहील आणि मिळकतीचे नवीन मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांनी एखादा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे आणि त्या भेटीतून जुन्या आठवणी ताज्या होतील. तुमच्या मतांबाबत तुम्ही ठाम राहाल आणि लोकांना तुमचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न कराल. वाहन चालवताना मात्र विशेष काळजी घ्यावी, कारण घाईगडबडीत चूक होऊ शकते. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. काही नवीन योजना मनात येतील आणि त्या राबवण्याची प्रेरणा मिळेल. आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देणारा ठरू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे समाधानकारक फलित मिळाल्याची भावना निर्माण होईल. वृषभ, आज तुम्हाला काही बाबतीत संयम ठेवावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना शांतपणे आणि समजूतदारपणे संवाद साधणे आवश्यक आहे. निसर्ग आणि शांत वातावरणाकडे तुमचे आकर्षण वाढेल आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची इच्छा होईल. गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट नीट विचार करूनच पाऊल उचलणे हिताचे ठरेल. कामात स्थिरता आणि सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. इतरांवर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने पित्त प्रकृतीच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे आहार आणि विश्रांती याकडे लक्ष द्यावे. हातातील कामात एकाग्रता ठेवली तर यश मिळू शकते. ओगाच वादविवाद किंवा नको त्या गोष्टींमध्ये पडणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमाने संवाद साधा. जवळच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता टाळण्यासाठी संयम बाळगा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिवस अधिक फलदायी ठरू शकतो. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी मनात समाधानाची भावना निर्माण होईल. मिथुन, आजचा दिवस मेहनतीला यश मिळवून देणारा ठरू शकतो. स्वतःच्या कष्टांवर भर दिल्यास चांगल्या संधी तुमच्या मार्गावर येतील. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवहार करण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही लाभ मिळण्याचे संकेत दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होऊ शकते. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळाल्याने महत्त्वाच्या कामांमध्ये गती येईल. हातातील कामे नियोजनपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान जाणवेल. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. कुटुंबातील वातावरणही सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य आहे. काही जुन्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास अनेक गोष्टी सोप्या वाटू लागतील. मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. दिवसाच्या शेवटी तुमच्या प्रगतीची जाणीव तुम्हाला आनंद देईल. कर्क, आज अनावश्यक चिंता करण्यापेक्षा परिस्थितीकडे शांतपणे पाहणे आवश्यक आहे. घरातील स्वच्छता आणि व्यवस्थापन याकडे तुमचे लक्ष राहील. प्रेमसंबंधात उत्साह आणि आनंद अनुभवायला मिळेल. जोडीदारासोबत संवाद वाढल्याने नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. प्रवास करताना सामानाची आणि कागदपत्रांची काळजी घेणे आवश्यक आहे. मोठ्या भावंडांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. रागावर नियंत्रण ठेवले तर अनेक वाद टाळता येतील. भूतकाळातील काही आठवणी मनात येऊ शकतात आणि त्यातून काही शिकण्याची संधी मिळेल. व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. काही वादग्रस्त प्रसंग निर्माण होऊ शकतात, पण संयम ठेवल्यास ते सहज टाळता येतील. कामे थोड्या प्रयत्नांनी सुरळीत पूर्ण होतील. कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. दिवसाच्या शेवटी मनात समाधानाची भावना राहील. सिंह, आज तुमच्या मनात काही नवीन कल्पना निर्माण होऊ शकतात.
झोपेची थोडी तक्रार जाणवली तरी दिवसभरात मन प्रसन्न राहील. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या कलेचे किंवा कौशल्याचे कौतुक होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील. घरात एखादी आनंदाची घटना घडू शकते. ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण अनावश्यक खर्च वाढू शकतो. मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. दिवसाचा बराचसा वेळ आनंदात जाईल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आजचा दिवस समाधानकारक ठरू शकतो. कन्या, आज काही उत्साहवर्धक घटना घडू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. हितशत्रूंचा प्रभाव कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. चर्चेतून अनेक प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळू शकते. काही वेळा मानसिक चिंता जाणवू शकते, पण सकारात्मक विचार केल्यास त्यातून मार्ग सापडेल. नवीन काम सुरू करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहणे चांगले. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. मनातील गैरसमज दूर होऊ शकतात. दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळाल्याची जाणीव होईल. तूळ, आज आरोग्याच्या बाबतीत सुधारणा जाणवेल. तुमचा स्वभावातील विनम्रपणा आणि सौम्यता इतरांना आकर्षित करेल. सकारात्मक ऊर्जेने तुम्ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आवडत्या छंदांसाठी वेळ मिळेल. वातविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात तुम्ही यशस्वी ठरू शकता. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी काही चांगल्या संधी निर्माण होतील. कुटुंबातील लोकांसोबत संवाद वाढेल. दिवसाचा शेवट आनंददायी होईल. वृश्चिक, आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. काही कामांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. हितशत्रूंच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. धावपळ वाढण्याची शक्यता आहे, पण दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. तडजोडीची भूमिका घेतल्यास अनेक प्रश्न सोपे होतील. योग्य कामासाठी पैसा खर्च करण्याची वेळ येऊ शकते. मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कागदपत्रे तपासताना काळजी घ्या. प्रेमसंबंधात सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल. दिवसाच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला हलके वाटेल. धनु, भावंडांशी नाते अधिक मजबूत होईल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. बोलताना सौम्य शब्दांचा वापर केल्यास अनेक वाद टाळता येतील. प्रलंबित येणी वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर तुम्ही मात करू शकता. ज्येष्ठांच्या सेवेसाठी वेळ देणे तुमच्यासाठी पुण्यकारक ठरेल. संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात. प्रवासाची शक्यता आहे. दिवसाचा शेवट सकारात्मक अनुभव देणारा ठरेल. मकर, मित्रांची मदत योग्य वेळी मिळेल. काही नवीन ओळखी भविष्यात चांगल्या मैत्रीत रूपांतरित होऊ शकतात. समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य ठरू शकतो. विवाहासंबंधी चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडेल. संपर्कातील लोकांशी संबंध अधिक मजबूत होतील. दिवसाचा बराचसा वेळ कामात व्यस्त जाईल. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. मित्रांना जपणे आणि नातेसंबंध टिकवणे महत्त्वाचे ठरेल. दिवस समाधानकारक ठरेल. कुंभ, आज भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला ठरेल. काही गोष्टी ठामपणे आणि अधिकाराने मांडण्याची गरज भासेल. नवीन कल्पना मांडताना स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरू शकतात. विचारांना योग्य दिशा दिल्यास प्रगतीचे मार्ग खुला होऊ शकतात. गोड बोलून काम करण्याची कला तुम्हाला यश मिळवून देईल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती संतुलित राहील. मित्रांच्या भेटीगाठींमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. व्यावसायिकांसाठी दिवस लाभदायक ठरेल. मीन, आजचा दिवस काहीसा आरामदायी जाऊ शकतो. मौजमजा आणि आनंदात वेळ घालवण्याची इच्छा होईल. ओळखीच्या लोकांशी वाद टाळणे हिताचे ठरेल. नवीन काम सुरू करण्याची घाई करू नका. प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार केल्यास योग्य निर्णय घेता येईल. कुटुंबाला प्राधान्य दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. स्पर्धकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मानसिक शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळेल. काही अतिरिक्त कामे अचानक अंगावर पडू शकतात. कधी-कधी न आवडणाऱ्या परिस्थितींचाही स्वीकार करावा लागेल.
संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास दिवस चांगला जाईल. तुमचा दिवस आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जावो. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.